थंडी चालू झाली की गाजर मार्केटमध्ये एकदम स्वस्त होतात। आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये गाजर हलव्याची रेसिपी तयार करूया। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी सगळेच बोटं चाटून खातील इतका चवीला भन्नाट हलवा तयार होणार। तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर बेस्ट रेसिपी आहे। पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा तयार करण्यासाठी मी इथे 1 किलो इतके फ्रेश गाजर घेतले आहे। गाजर बघा मी इथे जाडसर घेतलेले आहे, बारीक गाजर आपल्याला शक्यतो घ्यायचे नाहीयेत। नंतर गाजर आपले या पद्धतीने स्वच्छ पाण्याने धुवून छानपैकी सोलून घ्यायचे आणि बारीक किसून घ्यायचं आहे। घरामध्ये काही बनवायचं झालं तर लहान मुलं अगदी उत्साही असतात। बघा लहान मुलांनी मला सर्व गाजर इथे किसून दिलेलं आहे। या पद्धतीने गाजर सर्व आपले किसून घ्यायचं आहे। आता हाय फ्लेमवरती छानपैकी पॅन ठेवून पॅनमध्ये सर्वप्रथम तूप ॲड करायचं आहे। आता तुपामध्ये किसलेला गाजर ॲड करून देऊन छान प्रकारे हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटाकरता तुपामध्ये गाजर आपल्याला परतवून घ्यायचं आहे। अगदी म्हणजे पारंपरिक पद्धतीने तुमच्याबरोबर गाजर हलव्याची रेसिपी शेअर केलेली आहे। पहिल्यांदा करत असं नक्की स्टेप बाय स्टेप फॉलो करा। हे बघा 3 मिनिटाकरता छानपैकी गाजर हलवा मी तुपामध्ये परतवून घेतलेला आहे। आता मी इथे 1 लिटर इतकं म्हशीचं दूध घेतले आहे, ते छानपैकी आपल्या गाजरमध्ये ॲड करून द्यायचं आहे। आता मंडळी प्रश्न पडला असेल ना, म्हशीचं दूध कंपल्सरी आहे का? नाही, गाईचं दूध घेतलं तरीही चालेल। आता हाय फ्लेमवरती गाजर हलवा कंटिन्युअसली चालवत आपल्याला दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। साधारणतः म्हणजे 20 मिनिटांनंतर पावशेर दूध ऑलमोस्ट आपल्या इथे 70 to 80% रिड्यूस झालेलं आहे। आता आपल्या गाजर हलव्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहे। ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, किशमिश, पिस्ता, तसेच मी इथे खसखस ॲड केलेली आहे आणि चवीप्रमाणे साखर आणि अगदी थोडंसं तूप ॲड केले आहे। तुम्ही हवं असेल तुपामध्ये देखील ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ शकता। ड्रायफ्रूट्स ॲड केल्यानंतर गाजर हलवा आता आपल्याला 2 ते 3 मिनिटात ते कुक करायचं आहे। 3 मिनिटानंतर पाहू शकता ड्रायफ्रूट्स मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत। आता आपल्या सगळ्यात शेवटी गाजर हलव्यामध्ये 1 चमच विलायची पावडर, तसे आपल्याला इथे 200 ग्राम इतका खोया ॲड करायचा आहे। खोयाऐवजी तुम्ही इथे मिल्क पावडर ॲड करू शकता, तसंच नाही ॲड केलं तरीही चालेल, पण खोया ॲड केल्याने आपली गाजर हलव्याची टेस्ट सुपर से उपर होऊन जाईल। खोया मंडळी ॲड करून मी छान प्रकारे आणखीन 2 ते 3 मिनिटांसाठी गाजर हलवा कुक केलेला आहे। गाजर हलव्याचं संपूर्ण दूध आटलं गेलं, गॅस बंद करायचा आणि गरमागरम गाजर हलवा आपल्या या पद्धतीने सर्व करायचा आहे। एकदम डिलिशियस गाजर हलवा तयार होतो, तुम्हाला प्रचंड आवडेल, नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ इथपर्यंत बघत आहात ना, नक्कीच एक व्हिडिओ लाईक करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपी हवी असेल तर कमेंट करा। तसे मुलांची प्रतिक्रिया बघा गाजर हलवा कसा झालाय। काय पोरांनो, हलवा कसा झालाय? काय मग तुम्ही हलवा बनवताय ना, नक्की बनवा। चला मंडळी पुन्हा भेटूया। हर हर महादेव।